हेच ते रामेश्वरम. आता रामेश्वरमच्या ठिकाणी सर्वजण स्नानासाठी आलेले. हे सर्वजण इथं आल्यानंतर स्नान केल्यानंतर या ठिकाणी वैदिक पूजा केली जाते. हे सर्वजण आता स्नानासाठी गेलेले आहे. सर्व महिला भगिनींनी आता आपले सगळे माणसं आणि सगळी लोक आता या ठिकाणी आंघोळीला आलेले आहे. हे बघा, या बाजूला शिप आहेत. खरेदी सर्वजण स्नान करतात आपल्याला पाहायला मिळत आहे. हेच ते ठिकाण रामेश्वर. या ठिकाणी प्रत्येक जणांनी स्नान केल्यानंतर दर्शन केलं जातं आणि त्यानंतर स्नान झाल्यानंतर ओल्या अंगावरच सर्व लोक दर्शनासाठी रामेश्वरला जातात. धाम जे 4 धाम आहेत त्या धामापैकी एक धाम म्हणलं गेलं तर रामेश्वर धाम. आमचे मित्र ईश्वर आपल्या सोबत आहेत. ईश्वरजी काय सांगाल, कसं वाटतंय? आम्ही आता रामेश्वरला दर्शनाला आलेलो आहे. पहिलं इथं समुद्रामध्ये स्नान करून आणि मग 12 कुंडाचं स्नान करून दर्शनाला जाणार आहोत. सर्व 101 भाविक या ठिकाणी एकदम व्यवस्थितरित्या पोहोचले आहेत आणि यानंतर आजच्या नंतर उद्याचा मथुराईला आमचा प्रवास सुरू होणार आहे. क्या बात आहे. उद्यापासून मथुराईला सुरुवात होणार आहे. आणि बघा, आता हे आपले सहकारी आपले अकोलेकर मंडळी आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे सगळं झाल्यानंतर या ठिकाणी पूजा केली जाते. हे बघा, आपल्याला पूजा पाहायला मिळते. ओके, ग्रेट. ओम नमो पार्वते पते हर हर महादेव. अगस्ती महाराज की जय. कळसेश्वर महाराज की जय. साईनाथ महाराज की जय. मित्र, 4 धामांपैकी एक धाम असलेलं हेच रामेश्वर धाम. त्याचबरोबर एक तीर्थलिंग सुद्धा या ठिकाणी आहे. सर्वजण भाविक भक्त या ठिकाणी पहिल्यांदा येतात. सर्वजण स्नान करतात आणि सर्वजण स्नान करून गेल्यानंतर देवाची भक्तिभावाने पूजा करतात, पूजा अर्चा करतात आणि नंतर देवाचं दर्शन घेतात. आज शेवट या ठिकाणी आहे. यानंतर आम्ही पुन्हा उद्या मथुरा या ठिकाणी जाणार आहोत. हे सर्व गोष्टी, हे सर्व परिवार, आपला 101 लोक सर्वजण मथुराईला आम्ही सर्वजण जाणार आहोत. आणि जर गेले सर्व लोक जर गेले तर नक्कीच आपण जे काही धाम पाहतो, 4 धाम पाहतो, त्यापैकी एक धाम जर पाहायला गेलं तर खरंच आपले परमपूज्य योगी केशव बाबा चौधरी यांच्या कृपेने खरं तर आम्ही सर्वजण या ठिकाणी आलोय. आणि खरंच खूप आनंद आणि समाधान वाटतं की आयुष्यामध्ये एकदा जरी जन्माला आलं तर आपण 4 धाम केले पाहिजे. भारतातील सर्वात शेवटचं टोक जर म्हणलं गेलं तर कन्याकुमारी. आणि कन्याकुमारीला आल्यानंतर असं वाटलं, त्यात रामेश्वरला आल्यानंतर असं वाटलं का हा परिसर बघितला असं वाटतंय की आपल्या प्रवरा नदीतच कुठेतरी आपण सर्वजण स्नान करताय. मित्रांनो, तुम्ही सर्वांनी आणि परमपूज्य योगी केशव बाबा चौधरी यांच्या रूपाने आपण सर्वजण आलेत. जवळपास 101 लोक आले, समाधानी आहेत आणि त्यांच्या कृपेने सर्वांना स्नान करायला मिळतंय, पाहायला मिळतंय आणि सर्वांना योग्य ते जे आपल्या मनातल्या कल्पना आहे, भावना आहे त्या सुद्धा इथे प्रकट करायला मिळतात. मित्र, आम्ही पण आलोय, नक्कीच तुम्ही पण या.